अरे बापरे! सकाळचा नाश्ता म्हटलं तर सगळ्यांच्याच अगदी डोक्यामध्ये येतं ते म्हणजे साऊथ इंडियन डिशेस. तर आज मी एकदम वर्ल्ड फेमस असलेलं मेंदू वड्याची रेसिपी शेअर करणार आहे. बघा किती क्रिस्पी आणि आतमधून टेक्स्चर बघा अतिशय जाळीदार. तसेच मंडळी मेंदू वडे अगदी गोल गरगरीत तयार होण्यासाठी अगदी खास ट्रिक शेअर करणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मेंदू वडे मित्रांनो तयार करण्यासाठी 1 कप इतकी उडद डाळ आपल्याला छानपैकी रात्रभरासाठी भिजवून घ्यायची आहे. शक्यतो सकाळी नाश्ता बनवतो त्यासाठी रात्रभरासाठी उडद डाळ भिजवलेली आहे. जर तुमच्याकडे टाइम नसेल फक्त 2 घंट्यासाठी उडद डाळ भिजवली तरीही चालेल. आता ही भिजवलेली उडद डाळ आपल्याला छानपैकी थोडंसं अगदी पाणी घेऊन छानपैकी आपल्या मिक्सर जारमध्ये टाकून या पद्धतीने बारीक वाटायची आहे. हे बघा म्हणजे जितकं जमेल तितकं बारीक आणि एकदम घट्टसर बॅटर आपल्याला छानपैकी वाटून घ्यायचं आहे. आणि वाटलेली डाळ मी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे, तसे उरलेली डाळ देखील मी वाटून घेतलेली आहे. आता एका विस्करच्या मदतीने छानपैकी ही वाटलेली डाळ आपल्याला फेटून घ्यायची आहे, जेणेकरून सोडा आपल्या बॅटरमध्ये ऍड करावा लागत नाही. हे बघा मंडळी परफेक्टली 5 मिनिटाकरता मी बॅटर छानपैकी फेटून एकदम फ्लफी करून घेतलेला आहे. तर पाण्यामध्ये थोडंसं बॅटर आपल्याला टाकून बघायचं आहे. बॅटर पाण्याच्या वरती आलं म्हणजे बॅटर एकदम परफेक्टली तयार झालं आहे. तर यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, छानपैकी कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून ऍड करायचं, 1 चमच मीठ ऍड करायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हवं असेल 1 चमच जिरा देखील तुम्ही ऍड करू शकता. हे बघा बॅटर व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्या मेंदू वडे बनवण्यासाठी हे बघा संपूर्णपणे हात आपल्याला छानपैकी या पद्धतीने पाण्यामध्ये भिजवायचा आहे आणि छानपैकी बॅटर घेऊन छानपैकी या पद्धतीने आपल्याला बोटावरती छानपैकी मेंदू वड्याचा साईजचा गोल आकाराचा गोळा ठेवून छानपैकी सेंटरला होल्ड करायचं आणि तेलामध्ये सोडताना हे बघा पाणी लावल्यामुळे एकदम हलकत या पद्धतीने मेंदू वडा सोडायचा आहे. सेम या पद्धतीने आता सेकंड मेंदू वडा करून दाखवलेला आहे. आता डायरेक्टली आपल्या तेलामध्ये सोडायचा आहे. एकदम केअरफुली सोडा, एकदम इझिली मेंदू वडा सुटत आहे बघा. पाहिलं ना मंडळी अगदी हाताला पाणी लावल्याने काय मस्त असं मॅजिक होतो. अगदी झाऱ्याचा गाळणीचा वापर न करता, अगदी वाकडे तिकडे मेंदू वडे न करता अगदी गोल गरगरीत असे मेंदू वडे आपण हाताच्या साहाय्याने तयार केलेले आहे. नक्की ट्रिक वापरा, तुमचे पण एकदम गोल गरगरीत मेंदू वडे बनतील. मेंदू वडे फ्राय करता वेळी मंडळी छानपैकी आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती मेंदू वडे फ्राय करायचे. हाय फ्लेम ठेवू नका, अदरवाईज मेंदू वडे आतमधून कच्चेच राहते आणि बाहेरून लगेच गोल्डन ब्राऊन होतील. छानपैकी आलटी पलटी करून या पद्धतीने आपले मेंदू वडे साधारणतः 5 ते 6 मिनिटाकरिता मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहेत. हे बघा मंडळी छानपैकी मेंदू वडे गोल्डन ब्राऊन झाले की आपल्याला तेलामधून रिमूव्ह करून मेंदू वडे टिश्यू पेपरवरती छानपैकी काढून घ्यायचे आहेत. आता मंडळी याच पद्धतीने उरलेले जे मेंदू वडे ते देखील फ्राय करून घ्यायचे. तर गरमागरम मेंदू वडे एन्जॉय करायचे आहेत. सो मंडळी मी इथे मेंदू वडे छानपैकी पीनट चटणी बरोबर आणि सांबार बरोबर सर्व केलेले आहेत. पीनट चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे. हे बघा अतिशय क्रिस्पी आणि एकदम परफेक्ट वडे तयार झालेले आहेत. नक्की ट्राय करा. व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. चला मंडळी पुन्हा भेटूया. हर हर महादेव.